स्पर्शज्ञान. मागच्या दाराला कडी लावली का? हो. केसातून शेवटचा कंगवा फिरवीत मी म्हणालो. चला आटपा आटपा. लिमयांची मंडळी रस्त्यावर येऊन उभी राहिलीत केव्हाची. आईचा सूर या वाक्याला थोडा वरचा लागला. आता आटपणं भाग होतं. मी मग पुढच्या खोलीत आलो. पायात चपला सरकावल्या. आई पण लगबगीनं बाहेर आली. रात्री 9च्या पुढे महालक्ष्मी पाहायला बाहेर पडायचं, 1.5-2 मैलांची तांगडतोड करायची हे पिताजींना मंजूर नव्हतं. इतकंच नव्हे तर 11:30 ते 12च्या दरम्यान परतणाऱ्या मंडळींनी केलेली झोपमोड पण त्यांना पसंत नव्हती. त्यावर उपाय बाहेरून कुलूप लावणं एवढंच होता. त्यात एक घरी पाहुणा आला होता. आम्ही रस्त्यावर आलो. लिमयांच्या कुटुंबात सामील झालो. आईनं तेवढ्यात विचारलं, मी कुलूप नीट लावलं का? हो लावलंय की, मी दडपूनच सांगितलं. कडी कोंड्यात अडकवली का तसंच कुलूप लावलं? आईनं नेहमीचा प्रश्न विचारला. अशा तऱ्हेचा प्रश्न तिला नेहमी सतावतो. जा पटकन पाहून येतोस? मी फिरलो. धावत धावत घरी आलो. कुलूप 2-3दा ओढून पाहिलं. पुन्हा धावत धावत सगळ्यांच्यात सामील झालो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. आमची पदयात्रा सुरू झाली. माझ्या वयाची 2-3 मुलं होती. कुंदा, सुशिला, विजया वगैरे वगैरे. आमच्या फालतू गोष्टी सुरू झाल्या. मला वास्तविक गोडी होती ती मोठ्या माणसांच्या गप्पात. माझी चाल हलकी हलकी मंदवायची. मी मागे राहिलो की मोठ्या माणसांचा आवाज बारीक होत जायचा. काहीतरी ते कुजबुजलं जायचं. मग दुसरी कोणतीच मोठ्यांदा असायची. मग तिसरीचं कोणीतरी. अहो त्या बापटांच्या मुलाचं पण त्याच्या पुढचं वाक्य सेन्सॉर व्हायचं. वशा तुझं काय रे मोठ्या माणसात? ती कुंदा सुशी बघ कशी पुढं गेली ती. जा त्यांच्यात. मागं राहायचं नाही. फडक्यांची सून आणि बापटांचा मुलगा यांचं काय झालं असेल याचा विचार करीत मी गती वाढवायचा. असं करत करता देऊळ आलं. सगळ्या बायका अगदीच सुशी कुंदा देखील आत गेल्या. आमची नेमणूक देवळाबाहेर चपला सांभाळण्यावर झाली. नीट लक्ष ठेव हं सगळ्यांच्या चपलांवर. आम्ही येतोच. आमच्यापैकी कोणी आलं की मग तू आत की जाऊन ये. मी मान डोलावली. 4-5 मिनिटं चपराशाची भूमिका पार पाडल्यावर एकदाच्या सगळ्या बाहेर आल्या. मी आत गेलो. का कुणास ठाऊक मी आत रमलो नाही. वडिलांचं मत मला एकदम पटलं. रात्री 9:30च्या पुढं चिक्कार पायपीट करून धावून तो प्रकार पाहावा एवढं महत्त्वाचा नव्हता. चांगले वयस्कर बायका हातात घागरी घेऊन धापा टाकीत फुफू करीत का उधळत होत्या हे तर मला कळलंच नाही. त्यापेक्षा चपला सांभाळायचं काम कितीतरी चांगलं होतं. नंतर एका देवळातून दुसऱ्या देवळात, तिथून तिसऱ्या, अशा तऱ्हेनं तोच कार्यक्रम आमच्या काफिल्यानं पाहिला. मी अर्थातच प्रत्येक वेळी दरवानाची भूमिका बजावली. त्यानंतर एकदा शेवटी जोगेश्वरीचं देऊळ पाहायचं आणि मग बॅक टू पॅव्हिलियन असा निर्णय जाहीर झाला. वाटेत आम्हाला फुटाणे, गोळ्या आणि तत्सम वस्तूंची लाच देण्यात आली. चालण्यात कसरू नको, वाहनाची मागणी नको म्हणून जोगेश्वरीच्या देवळातून मंडळी बाहेर आली आणि चपला घालताना आई मोठ्यांदा किंचाळली. सगळे कावरे-बावरे झाले. काय झाल्याची पृच्छा प्रत्येकीने दिली. आई एकदम माझ्यावर गरजली. काय रे वेंदळ्या, माझी दुसरी चप्पल कुठे आहे? अहो शांताबाई, रागवताय काय लेकरावर एकदम? असेल आसपास. हे म्हणणाऱ्या बाईकडे मी डोळे भरून पाहून घेतलं. तथापि सत्यसृष्टीत फरक पडला नाही. आईची चप्पल कुठेच सापडेना आणि तीही एकच. चप्पल शोधता शोधता आईचं तोंड चालू झालं. 4 लोकात अस्मादिकांची पूजा सुरू झाली. एवढं कसं मेलं लक्ष नाही? मूर्ख दुर्बळ. समोरून गेल्या तरी कळू नयेत. शर्त झाली बावळेपणाची. ह्या इथपासून जी सुरुवात झाली ती मलाच मेलेला एवढी येण्याची इच्छा का झाली तेच कळत नाही. तरी हे जाऊ नको म्हणत होते. नुकसान व्हायचं होतं ना, तेव्हा व्हायचीच इच्छा. पण शांताबाई नेराण्यानं तरी एकच चप्पल कशी न्यायची? या प्रश्नानुसार मग त्या एकच चप्पल नेणाऱ्या अज्ञात इसमाचा उद्धार सुरू झाला. चप्पल पळवणारा तो इसम जर बाजूलाच असेल तर त्याला माझ्याबरोबरच महालक्ष्मीचा अवतार देवळाबाहेर पाहायला मिळाला असेल. ह्या कल्पनेने मी त्याला गुपचूप शोधू लागलो. चपला सांभाळण्याची कामगिरी संपून चपला खाण्याची कामगिरी सुरू झाली. ही कामगिरी मला घरी येतो पुरली. आता हलक्या आवाजात कोणीही बोलत नव्हतं. किंबहुना सगळेच गप्प होते. आई एकटीच बोलत होती. काय मेला बावळट माणूस. पण मी म्हणते मेलेला आपली आणि दुसरी चप्पल कशी कळली नाही? अंधारात सुद्धा स्वतःची चप्पल केवळ स्पर्शानं मला ओळखता येते. आई आपल्या स्पर्श ज्ञानाची माहिती सांगत होती. आम्हीही ओळखतो. एक दोघींनी हम भी कुछ कम नाही याची जाणीव आईला दिली. पण आई पुन्हा पुन्हा आपण अंधारात आपली चप्पल ओळखतो हे भ्रमवृंदावर ठासवीत होती. पडलेल्या उमेदवाराप्रमाणे मी मागून येत होतो. वरात घरी आली आमची. लिमई मंडळी दुखोटा व्यक्त करीत त्यांच्या घरी गेली. कुलूप आवाज न करता काढलं गेलं. मी दिवा लावला आणि आई हतबुद्ध होऊन भिंतीला टेकून उभी राहिली. क्षणार्धात मलाही उलगडा झाला. आमचं मातृदैवत घरातूनच एक चप्पल स्वतःची आणि एक आलेल्या पाहुण्याची घालून बाहेर पडलं होतं.